आप देख रहे हैं जनता की उम्मीद न्यूज। आवाज वही जो बेबाक हो और जनता के साथ हो। दहीहंडा पुलिस स्टेशन के थानेदार डीवाईएसपी किरण भोंडवे का जाहिर आह्वान। लोगों से की अपील, सोशल मीडिया का सही तरीके से करें इस्तेमाल। आपको बता दें कि डीवाईएसपी किरण भोंडवे अपने ड्यूटी में कोई समझौता नहीं करते। अपने ड्यूटी और अपने दबंग अंदाज के लिए माने जाने वाले डीवाईएसपी किरण भोंडवे ने आने वाले त्योहारों को देखते हुए वीडियो जारी करके लोगों से अपील की कि कोई भी ऐसी पोस्ट या इंस्टाग्राम पर कोई रील या कोई स्टेटस जो दो समुदाय के बीच जिससे हिंसा भड़कती हो, ऐसी पोस्ट ना करें। इस तरीके की पोस्ट करने वालों से निपटने के लिए दहीहंडा पुलिस पूरी तरीके से तैयार है। वैसे ही दहीहंडा परिसर में सरेआम अवैध धंधे करने वालों पर भी डीवाईएसपी किरण भोंडवे ने लगाम कस ली है, जिससे डीवाईएसपी किरण भोंडवे की चारों तरफ तारीफ हो रही है। नमस्कार, मी किरण भोंडवे, प्रोबेशनरी डीवायएसपी व ठाणेदार दहीहंडा अकोला पोलीस। आज मी आपल्याशी सोशल मीडिया व त्यावर येणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट याबद्दल बोलणार आहे। अलीकडच्या काळात सोशल मीडियावर येणारे आक्षेपार्ह पोस्ट यांचे प्रमाण वाढले आहे। आक्षेपार्ह पोस्ट म्हणजे असे व्हॉट्सअप मेसेज, फेसबुक पोस्ट आणि इंस्टाग्राम रील ज्याद्वारे चुकीची माहिती पसरवली जाते, हिंसा भडकवली जाते, धार्मिक व जातीय तेढ निर्माण केले जातात। सध्याच्या काळात अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत ज्याद्वारे इंस्टाग्राम किंवा फेसबुक रीलद्वारे हिंसाचार घडलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलीस अशा घटनांना भरपूर गांभीर्याने पाहत आहे। मागील 3 वर्षात 42 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 51 जणांना अटक करून जेलमध्ये टाकण्यात आले आहे। मागच्या आठवड्यात अकोट विभागात ज्यांनी अशा आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा स्टेटसवर टाकलेले आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। ज्यांच्या कोणाच्या फेसबुक किंवा इंस्टा अकाउंटवर अशा पोस्ट असतील त्यांनी त्या तात्काळ काढून टाकाव्यात आणि जो कोणी अशा पोस्ट शेअर करेल आणि जातीय व धार्मिक तेढ निर्माण होईल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। तसेच यामध्ये कॉलेज गोईंग स्टुडंट जे की विद्यार्थी आहेत त्यांचे प्रमाण जास्त आहे जे अशा पोस्ट शेअर करतात। त्यांना व त्यांच्या पालकांना विनंती करतो की अशा पोस्ट शेअर करू नयेत व आपलं करिअर आणि आपले आयुष्य खराब करून घेऊ नये। मी सर्व नागरिकांना अकोला पोलीस दलातर्फे आवाहन करतो की एक जबाबदार नागरिक म्हणून कोणतीही सोशल मीडिया पोस्ट शेअर करण्यापूर्वी एकदा विचार करावा की या पोस्ट शेअर केल्यामुळे एखादा वाद निर्माण होईल का, जातीय तेढ किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल का। तसेच कोणाचाही असा व्हॉट्सअप मेसेज, फेसबुक पोस्ट किंवा इंस्टाग्राम रील जर आढळून आली तर त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा। चला मग आपण सर्वजण मिळून एक सेफ सोशल मीडिया स्पेस बनवू आणि आगामी काळात येणारे सण उत्साहाने व सामाजिक सलोखा आणि बांधिलकी कायम ठेवून साजरे करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।